सर नाशिकचा ज्या कुंभच्या दृष्टीने तयारी सुरू आहे तर ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर आत्ता काय स्टेजला आहे, कुठल्या कुठल्या फ्रंटवर त्याचं चालू आहे? ओव्हरऑल आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार केला तर आमचे जे मेजर सगळे इन्फ्रास्ट्रक्चर हार्ड इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आहे आज रोजी फुल स्पीडने सुरू आहे. फुल स्पीडने सुरू करून आपण त्यांना जवळपास मार्च 27 पर्यंत त्यांना कन्क्लूड करण्याचं आमचं नियोजन आहे. जे आमचा प्रामुख्याने जे आमचे गर्दीचे जे आपले महिने असणार आहे ते जवळपास जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 2027 असणार आहे. ध्वजारोहण जरी 31 ऑक्टोबर 2026 असलं तरी जे आपले स्नानाचे जे पर्वणीचे जे मुहूर्त आहे ते 3 जुलैपासून सुरुवात होतील. आणि यावेळी एक वेगळं असं आम्ही केलं आहे की जवळपास 44 नवीन पर्वणी मुहूर्त आपण स्नानासाठी डिक्लेअर केलंय. याच्या व्यतिरिक्त जे आपला टोटल इन्फ्रा प्रोजेक्ट्स आहे त्याच्यामध्ये एअरपोर्ट अपग्रेडेशन आहे, रेल्वे स्टेशन अपग्रेडेशन आहे, रोडचा संपूर्ण नेटवर्क आहे, त्याच्यामध्ये रिंग रोडचा महत्वाचा आपण नेटवर्क याच्यामध्ये घेतलाय. याच्या व्यतिरिक्त जे खूप एक महत्वाचा आपल्यासाठी मुद्दा आहे आपला नदी जे आहे गोदामाई त्याची स्वच्छताचा जे मुद्दा आहे, जे कडकडीचा मुद्दा लोकांच्यासाठी, साधू संतांच्यासाठी, सर्वांच्यासाठीचा आहे. त्याच्यामध्ये खूप अँबिशियस प्रोजेक्ट नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या तर्फे घेण्यात आलेला आहे आणि याच्यासोबतच त्र्यंबक म्युनिसिपल काउन्सिलच्या तर्फे सुद्धा. तर असं वेगवेगळे प्रकारचे आपले हार्ड इन्फ्रास्ट्रक्चरचे ऑलरेडी प्रोजेक्ट सुरू आहे. याच्या व्यतिरिक्त काही आपले सॉफ्ट कल्चरल जे आपले इन्फ्रा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये रामकाल पथ आहे, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचा दर्शनपथ कॉरिडॉर आहे, आपला घाटांचा याच्यामध्ये नियोजन आहे आणि याच्या व्यतिरिक्तच आपले काही मंदिरांचा रेस्टोरेशन आहे, हेरिटेज स्ट्रक्चरचा रेस्टोरेशन आहे. याच्या व्यतिरिक्त आता याचे पुढे जे आमचं फोकस आहे ते टेम्पररी इन्फ्रावर असणार आहे. येणारे जे भाविक आहेत त्यांच्यासाठी स्वच्छतागृह असतील, त्यांच्यासाठी स्नानगृह असतील, पोलिसांच्या संपूर्ण गर्दीचे नियोजनाचा आपला नियोजन आहे, साधुग्रामचं नियोजन आहे. नाशिक मधला साधुग्राम आणि त्र्यंबकेश्वर मधला साधुग्राम, नाशिक मधल्या साधुग्रामला यावर्षी आपण जवळपास 4 पट्टीने त्याला वाढवतोय. त्र्यंबकेश्वर मधल्या साधुग्रामला जवळपास 7 ते 8 पट्टीने वाढवतोय. तर या प्रकारे हार्ड इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी इन फुल स्विंग, टेम्पररी इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा या पावसाच्या नंतर लगेच आमचं त्याच्यावरचं काम सुरू होणार आहे. अँड वी आर व्हेरी कॉन्फिडंट दॅट इन टाइम विल बी एबल टू प्रोव्हाइड अ एंटायर लँडस्केप जे आपले येणारे भाविकांना एक व्यवस्था म्हणून चांगली व्यवस्था आपण त्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनमध्ये सर्व भाविकांना देऊ शकतो. एक आणखी महत्त्वाची गोष्ट आहे की हॉटेल्स खूप लागते आणि काही प्रायव्हेट ओनर्सनी एअरबीएनबी सारखी व्यवस्था केली आहे का, असे काही ॲप्लिकेशन्स आपल्याकडे आलेले आहेत? डेफिनेटली आज रोजी हॉटेल्सचाच विचार केला तर जवळपास 3 ते 4 नवीन 5 स्टारच नाशिकमध्ये म्हणजे काम सुरू आहे त्यांचं आणि त्यांचं नियोजन कुंभाच्या आधी त्याला संपवण्याचा म्हणजे काम सुरू करण्याचं आहे. याच्या व्यतिरिक्त जसं आपण म्हटलं अगदी खरं आहे, बरेच आपले लोक असे आहे नाशिकचे जे होमस्टेज किंवा एअरबीएनबीला आपल्याला करायला इच्छुक आहे त्यांना सुद्धा आपण त्या एफर्टला कोऑर्डिनेट करतोय. वेगवेगळे जे आपले ॲग्रिगेटर्स आहे त्याच्यामध्ये एअरबीएनबी असो, यात्रा असो, मेक माय ट्रिप असो किंवा यात्रा धाम सारखे असो, ज्यांना होमस्टेमध्ये एक विशेष हे आहे, त्यांच्या सर्वांच्या सोबत आपण बसून कसा या सर्व होमस्टेजला त्यांना कोऑर्डिनेट करता येईल, कशी एक आपली नाशिकची कॉमन स्टोरी त्या होमस्टेज पासून 5 स्टारचे मार्फत येणारे भाविकांचे पर्यंत पोहोचेल, जेणेकरून आपण सगळेच नाशिकची एक कॉमन स्टोरी सांगू शकतोय. नेमका कुंभ कशासाठी होतोय, हिस्ट्री काय, हेरिटेज काय, कल्चर काय, त्याचा पण आपण प्रयत्न करतोय. अँड वी आर ट्राइंग टू कोऑर्डिनेट ऑल दीज एफर्ट्स विथ दी होमस्टे ओनर्स ऑल्सो आणि हॉटेल इंडस्ट्री. त्याच्यामध्ये एक होणार आहे की एक तर एवढ्या प्रमाणामध्ये साधं होणार, नंतर कुंभाचा जो कालावधी आहे यावेळेचा हा बराच मोठा कालावधी आहे. या सगळ्यामध्ये म्हणजे जेव्हा मागचा कुंभ झाला होता तेव्हा सुरक्षा, नंतर ॲम्ब्युलन्सेससाठीची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी कन्सर्न्स होत्या. तर त्याच्या दृष्टीने काय तयारी चालू आहे आणि जिथे होमस्टेज किंवा असतील तर एक स्टँडर्ड मेंटेन करायला लागणार आहे, त्याच्यासाठी काय तयारी? सो होमस्टेच्या साठी आम्ही एक SOP आणि एक असं कॉमन मिनिमम प्रोग्राम सारखा सर होमस्टेसाठी काढणार आहे. वी विल नॉट गेट इन टू द बुकिंग ऑफ द होमस्टेज. तो एक प्रायव्हेट एफर्ट ॲग्रिगेटर्सचे मार्फतच असणार आहे आणि लोकांनी सुद्धा येताना आम्ही त्यांना पण सांगतोय तर तुम्ही व्हेरिफिकेशन त्या पोर्टलवर सुद्धा करणं गरजेचं आहे. ते पोर्टलवाले ऑलरेडी व्हेरिफिकेशन करतील. जिथे कुठे सिक्युरिटी एजन्सीची मदत लागणार आपण तो पण त्यांना अवेलेबल ॲग्रिगेटर्सला करून देणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मला वाटते खूप मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्सचा बंदोबस्त आणि पोलीस फोर्सचं डिप्लॉयमेंट त्या ठिकाणी असणार आहे. दोन्ही पोलीस युनिट्सचा जर विचार केला तर मोर दॅन अबाउट 50,000 people will be deployed and I think we'll be able to take care of that. Thank you.